शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदाऱ्याच्या बळावर अमरावती शहराला शांततेचा श्वास देणारे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांची नागपूरला बदली झाली आहे। त्यांच्या निरोप समारंभात आज अमरावतीत पोलीस मुख्यालय गहिवरलं होतं। पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचा सन्मान करत त्यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्यात। आयुक्त रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकाळ शहरासाठी एक सुवर्ण पर्व ठरला। अमरावती शहराचे पोलीस आयुक्त म्हणून 2.5 वर्ष कार्यरत असलेले IPS अधिकारी नवीन चंद्र रेड्डी यांची नुकतीच नागपूर येथे बदली झाली आहे। शुक्रवारी अमरावती शहर मुख्यालयात त्यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता। यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी रेड्डी यांना भेटवस्तू देऊन पुष्पगुच्छ अर्पण करत त्यांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिलाय। अनेक अधिकारी गहिवरले होते। काहींनी मनापासून कृतज्ञता व्यक्त करत रेड्डी सरांनी आमचं नेतृत्व करताना आम्हाला माणूस म्हणून समजून घेतलं असं सांगितलं। मन भरून येते। हे व्यक्तिमत्व असं आहे, साहेब चले मन भरून। ये मोम दिल के आदमी है, पुलिस है लेकिन मोम दिल के आदमी है। साहब के साथ मैंने नौकरी किया है कैसे, साहब का अनुभव बहुत भारी है। दूसरे अमित तेज कुमार मिले थे अमरावती को, लेकिन परिस्थिति है उस पर डिस्कस करना नहीं है। याद रहता था अमरावती को कि नवीन रेड्डी आए थे करके यहाँ पे। परिस्थिति ऐसे साहब ने साहब को संभाल लिया, पुलिसिंग किया, उनके पुलिसिंग को सलाम है। एक अनुभव शेयर करता हूँ मैं साहब का। मैं 2013 में गया, 12 में साहब का एक मार्च मेरे को आज भी याद है, मार्च 2012 की याद, 12 का घटना। उर्वरित महाराष्ट्र में ऐसी घटना नहीं हुई, आज तक के ऐसा कोई काम नहीं हुआ जो साहब ने ATS में रहते हुए किया। एक आरिफ नाम का कांस्टेबल था औरंगाबाद यूनिट का, उस पे कुछ देशद्रोहियों ने हमला कर दिया और उस पे गोली चला के उसको घायल कर दिया। साहब ने नहीं सोचा, साहब ने यही सोचा कि मेरा कर्मचारी और ये देशद्रोही ने मेरे कर्मचारी पे गोली चली, साहब ने उसको इनकाउंटर करा। और एक ही नहीं है, ऐसे बहुत सारे उदाहरण हैं, लेकिन अब बयां करने का वक्त नहीं है। आखिर बोलने को बहुत कुछ है, साहब ने बहुत संभाला, बोलने को बहुत कुछ है, लेकिन बोल नहीं पा रहा हूं। जय हिंद सर। रेड्डी यांचा कार्यकाळ हा गुन्हेगारी नियंत्रण, पोलीस यंत्रणेमध्ये शिस्तबद्धता आणि नागरिकांशी विश्वासपूर्ण संबंध वाढवण्यात मोलाचा ठरला। यूसुफ साहब के आंखों से बहने वाले अश्रुओं ने साफ साफ बता दिया कि आप सिर्फ पुलिस दल में नहीं थे, बल्कि आप सबके दिल में थे। आपका यहाँ से जाना, जाहिर बात है ये तो एक विधान है, जिसे आना है उससे जाना है, चंद साल रहना है फिर बदल जाना है। लेकिन आप जो यादें यहाँ छोड़ करके जा रहे हैं, खुसूसन मुस्लिम बहुमूल्य क्षेत्र की तरफ से ये बात मैं कहूँगा कि जो वॉल और जो दीवार पुलिस प्रशासन और जनता खुसूसन मुस्लिम क्षेत्र के दरमियान में थी, आपने उस दीवार को गिरा करके रास्ता कायम किया। यहाँ तक कि जो लोगों की दिलों में खौफ था और डर था कि पुलिस वाले मारने वाले होते हैं, धाड़ने वाले होते हैं, जुल्म करने वाले होते हैं, और पुलिस प्रशासन अपनी ताकतों का और पावर्स का मिसयूज़ करता है, गलत इस्तेमाल करता है। आपने समाज की उस धारणा को बदला, उस सोच को बदला। यहाँ तक कि इस 2.5 साल में हमने देखा कि क्राइम भी कम हुए, जराइम भी कम हुए।
और आपके ऑफिसर्स ने भी ये बात देखा होगा कि लोगों को डांटने और डपटने और मारने से ज़्यादा प्रेम की भाषा समझ में आने लगी। त्यांनी सीसीटीव्ही नेटवर्क, महिला सुरक्षेसाठी विशेष पथके आणि शहरात झालेल्या मोठ्या गुन्ह्यांवरील वेगवान कारवाईमुळे विशेष नाव कमावलंय. जात नाही तिथे कुठेतरी हॅरेसमेंट किंवा दुःखी माणूस असतो, तर असं झालेलं नाहीये. मला हा अटेलीवर कायम सतत लक्षात राहील. पूर्ण याच्यामध्ये आताच्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये साधारणतः असं अनुभवलं की लोकसभाचे इलेक्शन झाले किंवा विधानसभा झालेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे आपले इंटरनल पोलिसांचे कार्यक्रम खूप झालेले आहेत. खूप ऑपॉर्च्युनिटी आल्या. आपण लोक ह्याची पोलीस भरती पण केलेली आहे. मुख्यालयामध्ये विविध कार्यक्रम घेतलेले पण आहेत. सेलिब्रेशन्स पण केलेले आहेत. पण या सगळ्या कार्यक्रम करताना किंवा इतर सगळं कुठलाही अरेंजमेंट करताना सरांचं मार्गदर्शन हे नेहमी इतकं उत्कृष्ट राहिलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आज आपल्याबरोबर वाणी मॅडम पण आहेत आणि त्यांनी सुद्धा सतत आपल्याकडे कुठलेही कार्यक्रम असतील तर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मार्गदर्शन केलेलं आहे. तर त्यांचे मी या ठिकाणी आभार मानते की कदाचित असं होईल की आपल्याला ह्या 2 ज्या पर्सनॅलिटी मिळतात त्या प्रत्येक ठिकाणी मिळत नाही. मॅडमनी पण तितकं सहकार्य केलं आणि सरांनी पण तितकं सहकार्य केलेलं आहे. या संपूर्ण कालावधीमध्ये एक गोष्ट मात्र मी शिकले की संयम. बऱ्याच जणांनी सांगितलं की संयम आम्ही सरांकडनं शिकलो आणि निश्चितच खरंच शिकलो. कारण आम्ही जिथे जिथे कामं केली आम्ही असं बऱ्याच वेळा बघितलेलं आहे की छोट्या छोट्या प्रसंगी पॅनिक झालेले ऑफिसर बघितलेले आहेत, फाईलांची फेकाफेकी बघितलेली आहेत, एकमेकांवर आरडाओरडा करणारे अधिकारी बघितलेले आहेत. पण आपण इथे आता पत्रकार बांधव पण आहेत आणि आपले नागरिक पण आहेत. तर त्यांना सगळ्यांना माहिती आहे की विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये असे काही प्रसंग आले की सगळ्यांना असं वाटलं होतं की काय होईल काय नाही. पण आमच्या सिटी ऑफिसमध्ये सरांच्या केबिन मध्ये मात्र तुसूवरही गोंधळ झाला नाही, कुठे असं अविचलता निर्माण झाली नाही, आरडाओरडा झाला नाही आणि काहीच नाही. या समारंभात पोलीस बँडने वाजवलेल्या धुंदांनी वातावरण भारावून गेलं होतं. नक्षल भागात केलेलं अतुलनीय काम असेल आणि बाकी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह त्यांचा अनुभव, तर अतिशय आम्हाला अभिमान वाटत आहे की सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं काम करू शकतो. दररोज नवीन नवीन गोष्टी सरांच्याकडून शिकायला मिळायच्या. माझ्याकडे जेव्हा HQचा चार्ज होता त्यावेळी पोलीस भरती झाली. त्या पोलीस भरतीमधील काही अडचणी येणाऱ्या, त्याच्यावर कशी मात करता येईल ह्यासाठी बहुमोल मार्गदर्शन सरांचं नेहमीच आम्हाला लाभलेलं आहे. आणि ह्या गोष्टीचा नक्कीच आम्हाला महाराष्ट्र पोलीस दलामध्ये काम करत असताना भविष्यामध्ये त्याचा नक्कीच आम्हाला त्याचा फायदाही होणार आहे. सरांची सर्वात अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे मानवतावाद. कुठलाही तो मोर्चेकरी असो, आंदोलनकर्ता असो, पोलीस अंमलदार असो, दुःखी पीडित व्यक्ती सिटी ऑफिसला येणारा असो, त्याचं म्हणणं नेहमी सर म्हणायचे की अरे त्याचं म्हणणं काय आहे. मोर्चा आंदोलन म्हणायचे अरे त्याचं काय म्हणणं काय लोकांचं द्या. बऱ्याच अधिकाऱ्यांना वाटायचं लोकांचं म्हणणं म्हणजे ते कागदावर लिहिलेलं असतं फक्त, ते म्हणणं नसायचं. सरांचं म्हणणं असायचं अरे त्याला काय अडचण आहे, त्याला कधीपासून तो लढतो त्याच्या हक्कासाठी, कुठल्या डिपार्टमेंटशी ते निगडीत आहे, तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी तुम्ही बोलला का, त्यांच्या चर्चा घडून आणा तुम्ही. तर ह्या सर्व गोष्टी आम्हाला सरांच्याकडून शिकायला मिळाल्या. आणि बऱ्याच गोष्टी आता या ठिकाणी सर्व अंमलदार अधिकारी आहेत, बऱ्याच गोष्टी तुमच्याजवळ सुद्धा आल्या नसतील, त्या सरांनी सॉल्व्ह केलेल्या आहेत गोष्टी. 5 महिन्याचा कालावधी हा कामकाज करता करता आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये कसा निघून गेला हे आम्हाला कळलं नाही. साहेबांचा प्रशासकीय कामकाजाचा अनुभव फार प्रदीर्घ आहे. अगदी लहानातली गोष्ट सुद्धा ती बारकावी त्यांच्यापासून आम्ही शिकलो आहे. आणि अधिकाऱ्यांच्याकडून काम शिकण्याची त्यांची कामाची एक वेगळी पद्धत असते आणि त्यातूनच आम्हाला हा प्रशासकीय कामकाजाचा अनुभव आमचा हा वाढत जातो आहे. साहेबांनी प्रशासकीय कामकाजामध्ये आयुक्तालयामध्ये अनेक सुधारणाचा सतत पाऊस पडला असं म्हणायला हरकत नाही. पोलीस कल्याणकारी योजना असो, प्रशासकीय शासनाची कामकाज असो, शासनाची योजना असो, त्या धडाडीने आणि कार्यक्षमपणे कशा पद्धतीने आपल्या आयुक्तालयामध्ये राबवता येईल आणि त्याचा सर्वसामान्य नागरिकांना, जनतेला, कर्मचाऱ्यांना कसा फायदा होईल या दृष्टीने साहेबांचा कल असायचा. जिल्हा वार्षिक योजनेमधून अनेक निधी साहेबांनी या आयुक्तालयाकरता मिळवल्या, त्याच्या वेगवेगळ्या सुधारणा त्यांनी केलेल्या आहेत. कालच साहेबांनी प्रभार सोपवला त्यावेळेला देखील आम्ही 2 प्रस्ताव साहेबांच्या सहीने जिल्हा वार्षिक योजनेमध्ये आम्ही सादर केलेले आहेत. पोलीस कल्याणच्या दृष्टीने सांगायचं तर पोलीस कल्याणकारी अनेक योजना साहेबांनी राबवल्या आहेत. खूप आमूलाग्र बदल पोलीस योजनेमध्ये त्यांनी केलेले आहेत. सरांचं मार्गदर्शन आणि दूरदृष्टी
इतकी चांगली आहे की आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी 100 दिवसांचा जो कृती आराखडा सुरू केला, परंतु त्या अगोदरच सरांची दूरदृष्टी इतकी प्रचंड चांगली आहे की सरांनी अगोदरच त्या अगोदर अर्ज निर्गती मोहीम सुरू केली, त्यानंतर गुन्हे निर्गती मोहीम जी सुरू केली, त्यानंतर सुंदर आणि स्वच्छ पोलीस स्टेशन ही मोहीम सुद्धा सुरू केली. त्यामुळे सर्व पोलीस स्टेशन, सर्व शाखांचे कार्यालय हे त्यांनी सर्वांनी काट टाकली आणि सरांचं जे मार्गदर्शन राहिलं त्याच्यामुळे सर्वांना उत्साह आला. आणि जे आज सरांचं जे आज अमरावती शहर पोलिसांचं जे नाव आहे ते फक्त आणि फक्त सरांमुळेच आहे. सरांचं नेटवर्कही इतकं चांगलं की ते सरांना लहान लहान गोष्टी तुमच्या एरियामधले, जसं आता राजापेठ किंवा बडनेरा किंवा कुठल्याही एरियामधले लहान लहान गोष्टी सरांना माहीत असतात आणि त्या गोष्टीवर ते खूप डिटेल नेहमी मार्गदर्शन करतात. सर लोकसभा निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक ठिकाणी सरांनी सांगितलं की इथे लक्ष देणं गरजेचं आहे, तिथे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ते सरांचं जी दूरदृष्टी आणि ज्याला आपण म्हणतो की ॲप्रिसिएशन, सर्व पहिलेच त्यांना सर्वांना अगोदरच माहीत पडायचं की इथे काही होऊ शकते. तर हे प्रतिबंध करण्यासाठी सर जे उपाययोजना सांगायचे, जे गायडन्स करायचे, त्यामुळे सर्व ही निवडणुकी ही खूप शांततेत गेली आयुक्तालयातील, अमरावती जिल्ह्यातील. आणि सर्वच लॉ अँड ऑर्डर परिस्थितीमध्ये सुद्धा ही सरांचं जे मार्गदर्शन होतं ते अत्यंत बहुमूल्य होतं. तर सरांच्या काळात सर्वात पहिले आल्याबरोबर कॅन्टीनच्या मागे जे वृक्षारोपण केलेलं आहे ते सरांनी तिथे कमसे कम त्याच ठिकाणी 250 झाडं लावलेली आहे. ते छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत आता लावलेले झाडं ते कमसे कम 12-12 फूट झाले आहे. तसेच वसंतहालच्या समोर वृक्षारोपण करून तिथं सुद्धा एक पण झाड नव्हतं, तर तिथे पण सरांनी झाड लावले आहे. ते झाडं व्यवस्थितरित्या सांभाळून कमसे कम ते सुद्धा 6-8 फूट झाड झालेले आहे. नवीनचंद्र रेड्डी यांनी आपल्या निरोप भाषणात सर्व सहकाऱ्यांचे आभार मानलेत आणि अमरावतीतील वेळ कधीच विसरता येणार नाही असं भावनिक मत व्यक्त केलंय. त्यांच्या जागी प्रभारी पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी गणेश शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात रेड्डी यांना निरोप देत कौतुकाचा वर्षाव केला. अनेक गोष्टी झाल्या, अनेक प्रसंग आपण सांगितलेत आणि या ठिकाणी खूप वेळ झाला. पोलिसांना सवय आहे किती वेळ बसतील, किती त्यांना बंदोबस्त करायची सवय असते, पण नागरिक मित्रांना जास्त वेळ आणि पत्रकार बंधूंना जास्त वेळ थांबवणं मलाही योग्य वाटत नाही. कारण मी जॉईन झाल्यापासून अनेक प्रसंग घडत गेले ते आणि अनेक गोष्टी या ठिकाणी घडल्या, अनेक पोलिसिंगच्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. हे सर्व यशस्वी होण्याचं कारण जे आहे की या ठिकाणचेच अंमलदार आहेत, या ठिकाणचेच अधिकारी आहेत की ज्यांनी मनापासून काम केलं आणि आपल्या शहरात कशी कायदा सुव्यवस्था अबाधित राहील, कसे आपल्या शहरातील पोलिसांच्या बद्दल चांगल्या भावना निर्माण होतील आणि आपल्याकडून चांगलं काम होईल, हे याचे प्रयत्न तुम्ही सर्वांनी केलेले. आम्हाला फक्त काम करून घेण्याचं संधी मिळाली असं मी समजतो. इथे सर्व अधिकारी कर्मचारी त्यांचा टॅलेंट आहे, फक्त त्यांच्या अंगातलं टॅलेंट, त्यांच्या मनातलं जे भीती आहे ती बाहेर काढण्याची आवश्यकता होती. कारण इथे सतत आयुक्तालयामध्ये पोलीस बंदोबस्तचा खूप मोठा लोड असतो पोलीस कर्मचाऱ्यांवर. नेहमीच विभागीय प्लेस असल्यामुळे किंवा आयुक्तालय मोठं असल्यामुळे आणि थोडं नेहमीच जातीय तणावाची पार्श्वभूमी राहिल्यामुळे किंवा गुन्हेगारीची पार्श्वभूमी राहिल्यामुळे पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांवर नेहमीच बंदोबस्त जास्त तणाव असतो. त्याचा परिणाम असा होतो की गुन्ह्याचा तपास बरोबर होत नसतो बऱ्याच गुन्ह्यांमध्ये, परत पर्यायाने गुन्हेगाराला त्याचा फायदा होतो. अशा अनेक गोष्टी या ठिकाणी अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की तपासावर सुद्धा आमचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी काम चांगलं केलं पाहिजे आणि त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी
जे आहे सूचना मार्गदर्शन कोर्टात नेईपर्यंत काम करणे, गुन्हेगारांना शिक्षा होणे किंवा त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होणे. काही गुन्हा घडला असेल तर नागरिकांना त्या गुन्ह्यामध्ये त्यांना न्याय मिळणे ही त्याची जी अपेक्षा असते किंवा तो वाद मिटवणे. कुठल्याही ठिकाणी जर एखादा वाद झाला सिव्हिल कारणांमुळे, सिव्हिल डिस्प्यूटमुळे, तर तो वाद मिटला पाहिजे याच्यासाठी पोलिसांनी तो प्रयत्न तसा केला पाहिजे. आणि हे प्रयत्न केल्यामुळे आपल्या एरियामध्ये होणारा तणाव असेल किंवा आपल्या एरियामध्ये होणारे जातीय तणाव असेल किंवा धार्मिक कुठल्या मोर्चा, धार्मिक काही मिरवणुका असतील, धार्मिक मिरवणुका अनेक होतात. अमरावती शहर असं उत्सवप्रिय शहर आहे. या ठिकाणी दर महिन्याला 2-4 मोठ्या मोठ्या मिरवणुका होतात. प्रत्येक समाजाची काहीतरी आपला एक वेगळी मिरवणूक असती, ती मिरवणूक होती. किंवा उत्सवप्रिय लोक असल्यामुळे अनेक कार्यक्रम होतात, अनेक ठिकाणी सेलिब्रेशन होतात. तर त्याच्यासाठी पोलिसांना नेहमी बंदोबस्त लावणे आणि या प्रकारचे मेंटेन करणे, मॅनेज करणे या गोष्टी येतात. आणि तसंच आपण पाहतो की या ठिकाणी जे आहे पोलीस मुख्यालय असेल किंवा वाहतूक शाखा असेल किंवा इतर जे अलाइड शाखा आहे, मोटर ट्रान्सपोर्ट ब्रांच आहे, वायरलेस आहे, DDS आहे, कंट्रोल रूम आहे, डायल 112 आहे, असे जे आमचे कार्यालयीन जे स्टाफ आहेत किंवा स्पेशल ब्रांच आहे, SB आहे, क्राईम ब्रांच आहे, सायबर पोलीस स्टेशन आहे, महिला सेल आहे, दामिनी पथक आहे, असे सर्व जे साईड ब्रांच ज्याला मानलं जातं असे पथक सुद्धा जे आहेत त्यांच्याकडून काम करून घेणे आणि त्यांना जो टार्गेट देऊन की हे अचीव झालं पाहिजे ज्याच्यामुळे जे पोलीस स्टेशनच्या वरचा तणाव कमी होईल याचे आपण प्रयत्न केलेले आहेत. आणि क्वालिटी वर्क इम्प्रूव्हमेंट केलं पोलिसांनी तर निश्चितच त्यांच्यावरचा तणाव कमी होईल हाच आपला प्रयत्न आहे. पोलीस स्टेशनमध्ये एक पॉझिटिव्ह बदल घडून येत आहे. सर्वच अधिकारी अंमलदारांमध्ये एक पॉझिटिव्ह जर बदल घडवून आणायचा असेल तर सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे. आणि तुम्ही जर पॉझिटिव्ह राहिलात तर तुम्ही तुमच्या पॉझिटिव्हिटीमुळे निश्चितच एरियातले गुन्हे कमी होतील आणि पोलिसांबद्दल लोकांच्या मध्ये एक आदराची भावना निर्माण होईल. बऱ्याच वेळेस पोलिसांच्या बद्दल चांगली भावना नसते किंवा पोलिसांबद्दल संशय असतो किंवा पोलिसांबद्दल गैरसमज निर्माण होतात की कोणाची तरी शिफारस केल्याशिवाय किंवा दबाव टाकल्याशिवाय पोलीस काम करत नाही. ही प्रतिमा आपण मिटवली पाहिजे आणि त्याच्यासाठी मला वाटतं की आपला थेट संपर्क पाहिजे जनतेशी. आणि कुठल्याही पब्लिकला तक्रारदाराला आल्यावर त्याला प्रेमाचे 2 शब्द बोलला आणि त्याला बसवून आम्ही विचारपूस केली तर निश्चितच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि पुढे कुठे काही प्रॉब्लेम वाढत नाही. शेवटी जनतेला आपलं काम होण्याशी मतलब असतो आणि आपण जे आहे पोलीस पण एक सर्व्हिसेस देणारी शाखा आहे याच्यामध्ये पॉझिटिव्ह काम झालं पाहिजे. लोक आमच्याकडे येतात ते डिस्ट्रेस असतात, त्यांना नेहमी तणाव असतो, काही घरगुती प्रॉब्लेम असतात, शेजाऱ्यासोबत भांडण असतो, प्रॉपर्टीचा वाद असतो किंवा स्वभावाचा वाद असले रस्त्यामध्ये झालेला वाद, अशामुळे अनेक गुन्हे घडतात. आणि मग तो जर तुम्ही व्यवस्थित हँडल केला जागेवर अशी अनेक प्रकरणं आहेत. काही अधिकारी चांगल्या कर्मचाऱ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे मोठे गुन्हे घडण्याच्या आधीच तात्काळ त्याच्यावर ऍक्शन घेतल्यामुळे बरेच प्रसंग आहेत. आता मी एक प्रसंग उलगडून सांगू शकत नाही कारण 2 वर्षात खूप घटना घडलेल्या आहेत. तर अशा अनेक आपल्या चांगल्या अधिकाऱ्यांनी, चांगल्या कर्मचाऱ्यांनी स्पॉटवर चांगले काम केलेले आहेत. म्हणजे लोकांचा जीव वाचवणे. आमचे डायल 112चे जे बीट मार्शल आहेत किंवा CR मोबाईल आहेत ते जे फर्स्ट रिस्पॉन्डर म्हणून जातात तर त्याचाही आम्ही खूप प्रयत्न करून इम्प्रूव्हमेंट केला. पूर्वी 10 मिनिटात 12 मिनिटात गाडी पोहोचायची, आता स्टँडर्ड टाइम जो आहे आपला 5 मिनिटं 6 मिनिटाच्या वर जवळपास आलेला आहे. म्हणजे 5 ते 6 मिनिटाच्या दरम्यान पोलीस घटनास्थळी पोहोचतात आणि निश्चितच तिथे प्रथम पोलीस पोहोचल्यामुळे मोठी घटना होण्यापासून टळते. जगात कुणीच कायमस्वरूपी राहत नाहीत, पण काही माणसं आपला ठसा सोडून जातात. पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी अमरावती शहरात यशस्वी आणि प्रेरणादायी कार्यकाळ दिला. नागपूरमध्येही ते याच तत्परतेने कार्य करतील असा विश्वास संपूर्ण पोलीस दलाला आहे. सिटी न्यूज कडूनही त्यांना पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.